ठाण्यातील हिट अँड रन प्रकरणात मनसेने पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। यावेळी मनसेचे अविनाश जाधव आणि असंख्य कार्यकर्ते येथे उपस्थित होते। ज्या वेळेला अपघात झाला त्यावेळेस ती गाडी थांबली असती तर तो मुलगा जिवंत असता। तो मुलगा तडफडत पडला होता, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला। अशा नराधमाला सोडलं गेलं नाही पाहिजे। 36 तास उलटून गेले तरीही अजून कुठलाही शोध लागलेला नाही। गाडी सापडली आहे असं पोलीस सांगत आहेत। पोलीस स्थानकामध्ये अशी कुठलीही गाडी दिसत नाहीये। पोलिसांनी यामध्ये तात्काळ लक्ष द्यायला हवं। या गुन्ह्याला गंभीररित्या पाहायला हवं। त्या आईला न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्याला पकडायला हवं। ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस त्याने गाडी एका ठिकाणी पार्क केली असता आणि फोन बंद करून गायब झाला आहे। तो क्रिमिनल माइंड असावा अशी माझी धारणा आहे। अशा माणसाला बाहेर ठेवणं हे धोकादायक आहे। त्याला ताबडतोब अरेस्ट करायला हवं अशी मागणी त्यांनी केली आहे। संध्याकाळपर्यंत जर यामध्ये कुठलाही निर्णय झाला नाही तर यामध्ये लोकांची एन्व्हायरमेंट झाली तर पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भूमिका यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी घेतली आहे। तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या आम्ही करू। आमचा संपूर्ण पक्ष यांच्यासोबत आहे असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। मला असं वाटतं की ज्या वेळेला हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला जर ती गाडी थांबली असती, त्या मुलाला व्यवस्थित वेळेत जर हॉस्पिटलला नेले असते कदाचित आज तो मुलगा त्याच्या आई बरोबर असता, जिवंत असता। परंतु त्याचा ऍक्सिडेंट केल्याच्या नंतर, तो पळून गेल्याच्या नंतर काही वेळ तो मुलगा तिथेच तडफडत पडला होता आणि मला असं वाटतं की तो तिथेच तडफडत पडला असल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। सो अशा माणसाला, अशा नराधमाला मला असं वाटतं सोडलं गेलं नाही पाहिजे। बरोबर आहे। मग 36 तास उलटून गेले, अजूनपर्यंत त्याचा कुठल्याही प्रकारचा शोध लागलेला नाही। गाडी सापडली आहे असं पोलीस सांगतात, परंतु पोलीस स्टेशनला आता कुठल्याही प्रकारची ती गाडी दिसत नाही। सो मला असं वाटतं की पोलिसांनी यात तात्काळ लक्ष द्यायला पाहिजे। याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। या गुन्ह्याला गंभीररित्या पाहिलं पाहिजे। कारण मी काल रात्री ज्यावेळेला यांच्या घरी गेलो आणि त्यावेळेला त्या मुलाच्या आईची परिस्थिती पाहिली तर मला प्रचंड वाईट वाटलं की 21 वर्षाचा मुलगा ज्यावेळेला एखादी आई गमावते त्यावेळेला तिचं दुःख तुम्ही आणि मी समजून घेऊ शकत नाही। सो जर आता मुलगा तर परत येणार नाही, पण त्या आईला न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्याला पकडलं पाहिजे आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई करायला पाहिजे। कारण तो एवढा हुशार आहे की ज्या वेळेला ऍक्सिडेंट केला, जाऊन एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि तेव्हापासून तो फोन बंद करून तो गायब झालाय। सो तो क्रिमिनल माइंडेडच असावा अशी माझी धारणा आहे आणि अशा माणसाला बाहेर ठेवणं हे धोकादायक आहे। याला ताबडतोब अरेस्ट करायला पाहिजे आणि याच्यावर कठोर मधली कठोर कारवाई करावी अशी मी आता सिनियर इन्स्पेक्टर आपलं पोलीस स्टेशनला मागणी केलेली आहे। आज संध्याकाळपर्यंत मला असं वाटतं याच्या बाबतीत जर योग्य तो निर्णय आला नाही तर याच्यात लोक इन्व्हॉल्वमेंट होईल। लोकांची इन्व्हॉल्वमेंट जर झाली तर पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। मी तर सोबत आहोत। आता काय ना, मुलगा तर त्यांचा गेलेला आहे। आता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे काही गोष्टी कराव्या लागतील त्या आम्ही नक्की करू। आमचा संपूर्ण पक्ष यांच्या सोबत असणार आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मोदींच्या घरची जादू प्रधानमंत्री आवास। मोदींच्या घरची जादू प्रधानमंत्री आवास योजना। 50 वर्षात गरिबांना घर दिली नाही। मोदी सरकारने हे बदललं। महाराष्ट्रात 12.56 लाख घरे बांधून पूर्ण, प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची संधी। काँग्रेसच्या 50 वर्षात शासनाकडून गोरगरिबांना घर मिळणं अशक्य होतं, पण मोदी सरकारने हे बदललंय। 2015 मध्ये सुरू केलेली पंतप्रधान आवास योजना म्हणजे गोरगरिबांसाठी सन्मानाने जगण्याची एक संधी। महाराष्ट्रात 19.10 लाख घरांपैकी 12.56 लाख घरं बांधून पूर्ण, महाराष्ट्रात 13.65 लाख घरांपैकी 8.66 लाख घरे पूर्ण। आता 10 लाख कोटींच्या गुंतवणुकीसह देशामध्ये
3 कोटी कुटुंबांना मिळणार घर. महाराष्ट्रात महायुती सरकार आल्यावर काय घडले? अफजल खानच्या दर्ग्याचे अतिक्रमण हटवलं, विशाळगडावरच्या दर्ग्याचं अतिक्रमण हटवलं, पुण्यात अतिक्रमित मशीद जमीनदोस्त केल्या, हिंदू सणांवर कसलंही बंधन नाही, शहरांना भारतीय संस्कृती जपणारी नावे, मुसलमानांना आरक्षण नाही, राज्यात पुन्हा आणा भगव्याचे सरकार. प्रतापगडावरील अफजल खान दर्ग्याचे अतिक्रमण उडवलं, विशाळगडावरच्या दर्ग्याचं अतिक्रमण हटवलं, पुण्यात अतिक्रमित मशीद जमीनदोस्त केली, हिंदू सणांवरती कसलंही बंधन नाही, जिहादी कारवायांवरती गुन्हे दाखल झाले, औरंगाबाद झाले छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, धाराशिव आणि अहमदनगर झाले अहिल्यानगर. कुटुंबात एखादी व्यक्ती मनोरुग्ण असल्यास त्याचं पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांना सतावत असला तरी अशा मनोरुग्णांना ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागामार्फत मनोरुग्णांच्या बुद्धीला चालना देत त्यांच्यातील कौशल्य जाणून ते विकसित करण्याचा प्रयत्न केला जात असून दिवाळीनिमित्त रुग्णांकडून उटणे, पणत्या, दिवे, कंदील, फुलवाती, लोकरी तोरण, पताके वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिलं जात आहे. दिवाळीच्या काळात या सर्व वस्तू प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. मनोरुग्ण दिसल्यावरती हा पुढे काहीच करू शकणार नाही अशी भावना अनेकांची असते. एखाद्या कुटुंबासाठी घरात मनोरुग्ण असणं मोठी अवघड गोष्ट बनून राहते. मात्र याला कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये केला जात आहे. मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवरती या ठिकाणी उपचार केले जातात, परंतु उपचारासोबत रुग्णांचे अंतर्गत कौशल्य शोधण्याचा प्रयत्नही केला जातोय. सणासुदीच्या काळात लागणाऱ्या वस्तू तयार करून मनोरुग्ण व्यक्तीचे कौशल्य जाणून ते विकसित केले जाताना दिसत आहे. दिवाळी आता काही दिवसांवरती आली आहे, त्यामुळे रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार पद्धतीने मनोरुग्णांकडून विविध दिवाळीच्या वस्तू तयार करून घेतल्या जात असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे यांनी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे सर्व आपण सण साजरे करतो, तसं दिवाळीची तयारी यावेळी जोरात झालेली आहे. आमच्या मनोरुग्णांनी दिवाळीसाठी पणत्या तयार केलेल्या आहेत, कंदील तयार केलेले आहेत, तसेच रांगोळी तयार केलेली आहे, रांगोळीसाठी कटआउट तयार केलेले आहेत, अतिशय सुबकपणे हे केले आहेत. आणि याचं एक्झिबिशन प्रदर्शन आपण रुग्णालयात तसेच आरोग्य भवनात व इतर ठिकाणी आपण सर्वसामान्य जनतेसाठी, इतर लोकांसाठी विक्रीसाठी सुद्धा ठेवणार आहोत. सध्या 500 क्वांटिटीमध्ये तयार केलेले आहेत. याचा उद्देश असा आहे की मनोरुग्णांना इथं समाजाप्रमाणे दिवाळी साजरे करण्याचा आनंदही मिळेल, त्याशिवाय त्यांची एकाग्रता वाढेल व त्यांना मानसिक विकास व आजार बरा होण्याससुद्धा मदत होईल, हा याचा हेतू आहे. सृजन संवाद प्रकाशन आणि अभिनय कट्टा आयोजित लेखिका डॉक्टर अंजुषा पाटील यांच्या पुस्तकांच्या अंतरंगी व चकोरीतून बाहेर पडताना 2 पुस्तकांचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका अशोकजी बागवे, ज्येष्ठ कवी व सृजन संवादाचे प्रकाशक गीतेश शिंदे व अंजुषा यांची थोरल्या भगिनी शैला राऊत यांच्या हस्ते पार पडले. उपस्थित अनेक मान्यवरांची उपस्थिती शैलाताई व अंजुषांचे बंधू यांनी भूतकाळात जाग करत या ज्येष्ठ लेखिकेचा इथवरचा प्रवास उपस्थितांसमोर वर्णन केला. काही स्नेही मित्रमैत्रिणी यांनी लेखिकेसोबतच्या जुन्या आठवणी जाग्या करून मैत्रीचे बंध दृढ केले आणि अशोक बागवे यांनी नेहमीच्या खुमासदार शैलीमध्ये भाषण करून श्रोत्यांना कोपरखळ्या देत कार्यक्रम रंगविला. लेखिकेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या. पसायदान म्हणून या सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली. लेखिकेची पुस्तके वाचकांपर्यंत जाण्यास सज्ज झाली आहेत. अभिनय कट्ट्याच्या वतीने आदित्य नक्तींनी मान्यवरांचा सत्कार केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ठाणे शहरातील लोकप्रिय समाजसेविका अनुराधा रोडे यांच्या संकल्पनेतून आयोजित काव्यसंध्या कवी संमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात 60 ते 65 रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लाभली. डॉक्टर मारुती नलावडे, डॉक्टर वैभव लोखंडे, डॉक्टर सतीश कानविंदे, सौ सुप्रिया हळबे आणि अनंत जोशी या नामवंत मान्यवरांच्या खुमासदार कवितांनी आणि मनोगतांनी वातावरण रंगून निघाले. ठाणे माजीवाडा येथील उच्चभ्रू लोढा संकुलात घेण्यात आलेल्या या कवी संमेलनात संकुलनातील 27 कवींनी सहभागी होऊन उत्तम कविता सादर केला. प्रेक्षकांच्या दाद आणि टाळ्यांनी परिसर दणाणून निघाला. या कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक उल्हास कारले, ज्येष्ठ समाजसेवक अनिल पुलेकर, ज्योती खरात यांचे भक्कम पाठबळ लाभले. प्रसिद्ध अभिनेत्री निलिमा सबनीस यांनी सूत्रसंचलनाची धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे आयोजन पल्लव साहित्य परिवार ठाणेचे अध्यक्ष दीपक सोनावणे आणि उपाध्यक्ष मनीषा वेळगे यांनी पार पाडले.
कार्यक्रम दिमागदार झाला आणि यशस्वीरित्या पार पडला. 18 पगड जातींना तुम्ही आणलत एका छत्राखाली. 18 पगड जातींना तुम्ही आणलत एका छत्राखाली. जातीवादीची टिंगी विजावी म्हणून तुम्ही झोकले सारे काही. 17व्या शतकाहून 21व्यावर पोचून वाटलं की सारं काही मिळालं. 17व्या शतकाहून 21व्यावर पोचून वाटलं की सारं काही मिळालं. पण जातीवादीच्या टिंगीचा अग्निडोंब कधी झाला हे आमचं आम्हालाच नाही कळलं. ना दया केली त्या चिमुरडीची, ना बक्षली निर्भया किंवा नम्रता. ना दया केली त्या चिमुरडीची, ना बक्षली निर्भया किंवा नम्रता. निर्धास्तपणे उधळला गली आणि मांडली त्याने क्रूरता. शिकार सावजाच्या या फेऱ्यात ना जाणो पुढचा शिकार कोण ठरतंय. शिकार सावजाच्या या फेऱ्यात ना जाणो पुढचा शिकार कोण ठरतंय. त्याआधी स्वर्ग उतार व्हा महाराज आणि पहा तुमच्या स्वराज्यात काय